Good morning. This is ninth lecture of topic human health and disease. Today we discuss next article, next type of disease, typhoid. Typhoid. You know very well about typhoid. Already you people listen this term. दैनंदिन जीवनात तुम्ही हा शब्द कधी ना कधीतरी ऐकलेला आहे. बिकॉज इट इज टाइप ऑफ फिवर. तापाचा प्रकार आहे आणि तो आपल्या समाजामध्ये आपल्या घरात किंवा इतर शेजारी पाजारी कोणाला तरी तो झालेला असतो आणि तो शब्द आपल्या कानावर पडलेला आहे. थोडीफार या डिसीजच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला ऑलरेडी असणारी माहिती ही बरोबर आहे का किंवा अजून काय आपल्याला माहिती मिळते का? म्हणून टुडे वी फोकस ऑन दिस कन्सेप्ट हिअर. डिसीज टायफॉइड. हिअर actually it is a type of fever spreading or observed throughout in India due to here weak or poor water supply and poor sanitation. पूर्ण आपल्या देशभर या आजाराचा प्रादुर्भाव असलेला आपल्याला दिसून येतो, कारण आपल्या भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि ज्या काय सोयी सुविधा नागरिकांना देणं गरजेचं आहे त्या काय एवढ्या स्टँडर्ड नाहीत. त्यामुळे सर्वांना चांगलं पाणी प्यायला मिळत नाही. त्याचा जो सप्लाय आहे तो चांगल्या पद्धतीचा नसतो किंवा सॅनिटेशन जे असतं, सांडपाणी वगैरे वाहून नेण्यासाठी जी गटार वगैरे बंदिस्त असावी लागतात तीही फारशी इतकी व्यवस्थित नाही, किंवा टॉयलेट वगैरे जे असतात त्याचेही पूर्णपणे सर्वांना उपलब्ध होतील अशी सोय नाही. या सर्व गोष्टीमुळे हा आजार संपूर्ण देशभर पसरलेला दिसून येतो. हेन्स इट इज अ कम्युनिकेबल टाइप ऑफ डिसीज. हिअर कॉझेटिव्ह एजंट. या डिसीजचा प्रादुर्भाव कोणामुळे होतो? Causative agent. Here causative agent is Salmonella. Salmonella typhi. Salmonella typhi. Actually, this is a bacteria. Typhoid is bacteria causing disease. Name of this bacteria is Salmonella typhi or typhosa. Typhosa म्हटलं तरी चालतं किंवा टायफी म्हटलं तरी चालतं. या पद्धतीचा हा बॅक्टेरिया. Here the diagrammatic representation of this bacteria is like this. या अशा पद्धतीनं तो बॅक्टेरिया असेल. Here this is capsule and capsule consists K antigen. While here this is body, soma means body, it consists O antigen, and here total body of this bacteria it consists number of flagella, and these flagella consist H type of antigen. या पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची अँटीजन्स या ठिकाणी बॅक्टेरियावरती असलेली आपल्याला दिसून येतील. या पद्धतीचा तो ग्राम निगेटिव्ह टाइप ऑफ बॅसिलस. ग्राम निगेटिव्ह मीन्स इट इज अ मेथड ऑफ स्टेनिंग. कोणत्याही पॅथोजनचा, मायक्रो ऑर्गॅनिझमचा जर अभ्यास करायचा असेल तर तो सूक्ष्मदर्शिकेच्या साहाय्याने केला जातो, मायक्रोस्कोपच्या साहाय्याने केला जातो. तो करत असताना त्याला रंग देणं गरजेचं असतं. स्लाइड वरती घेतल्यानंतर रंग देण्याची जी पद्धत आहे त्याला स्टेनिंग असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे ग्राम निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह मीन्स हिअर दिस कोटिंग very
हे वरचं कोटिंग जेव्हा ते जाड असेल then this type is a positive, and here when this outermost coating is thin पातळ असेल then it is negative type. याचा अर्थ हा साल्मोनेला टायफी जो बॅक्टेरिया आहे याचं जे आउटरमोस्ट कोटिंग जे आहे इट इज व्हेरी थिन, hence termed as a gram negative bacillus, multiflagellated and consist various types of antigen such as K which is present in capsule, O which is present in body, and H which is present in here flagella. या पद्धतीचा तो बॅक्टेरिया आहे आणि याच्यामुळं टायफॉइड नावाचा आजार झालेला आपल्याला दिसून येतो. हा तो कॉझेटिव्ह एजंट असेल. देन हियर नेक्स्ट source or mode of transmission. Source or mode of transmission म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो किंवा कोणामार्फत होतो हेही समजून घेणं गरजेचं आहे. Here man is the only known reservoir of here टायफॉइड डिसीज. या ठिकाणी मॅनच फार महत्वाचा आहे, माणूसच. असं का म्हटलंय? हिअर इन्फेक्टेड पर्सन दॅट इज नथिंग बट ए पर्सन हू कॉज टायफॉइड. असा व्यक्ती ज्याला टायफॉइड नावाचा आजार झालेला आहे त्याला आपण इन्फेक्टेड पर्सन म्हणूया. तो इन्फेक्टेड पर्सन त्याचं स्टूल और फेसियस और युरिन त्याची विष्ठा असेल, त्याचं फिकल मॅटर असेल, त्याचं युरिन असेल, याचा जर संपर्क नॉर्मल पर्सनशी आला तर मात्र या रोगाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर होतो. आणि म्हणून मी असं म्हटलं मॅन इज द ओनली नोन रिझर्वायर ऑफ दिस टाइप ऑफ डिसीज. माणूस हाच महत्वाचा आहे, केंद्रबिंदू आहे या ठिकाणी इन्फेक्टेड पर्सन. हिअर सेकंड सोर्स इज और मोड ऑफ ट्रान्समिशन इज म्हणजे सेकंडरी सोर्सचा जर विचार केला तर कॉन्टामिनेटेड फूड, कॉन्टामिनेटेड वॉटर, हँड्स, फिंगर्स as well as here house fly, cockroach यांचा संबंध जर आला. कॉन्टामिनेटेड याचा अर्थ दूषित, प्रदूषित, खराब. म्हणजे खराब अन्न असेल, खराब पाणी असेल किंवा दूषित पाणी असेल, खराब हात असतील, फिंगर्स असतील किंवा हाऊस फ्लाय ज्याला आपण माशा म्हणतो आणि कॉकरोच, झुरळ हे कुठेही फिरतात. ज्यांनी उघड्यावरती शौचालय केलेलं आहे किंवा शौचालयाला गेलेले आहेत आणि त्यामध्ये जर टायफॉइड झालेला व्यक्ती असेल त्याची जी विष्ठा असेल, त्याचं जे युरिन असेल त्याच्यावरती त्या माशा किंवा असे फिरलेले असतात आणि त्याच पुन्हा आपल्या घरामध्ये येतात. म्हणजे या पद्धतीनं इट इज अ स्प्रेडिंग डिसीज, कम्युनिकेबल डिसीज और इन्फेक्टियस डिसीज. हियर this is the secondary source or mode of transmission of here typhoid disease. The next here symptoms याचा अर्थ लक्षण. मग या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लक्षणं कोणती दिसतील तर महत्वाचं या ठिकाणी कोणतं लक्षण असेल? फिवर, कंटिन्युअस फिवर, सतत ताप असेल नियर अबाउट 1 मंथ, जवळ एक अख्खा महिना सतत त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये ताप दिसेल. इट कंटिन्युअसली राइज अप, सतत त्याची वाढ होईल. अँड हिअर इनक्रीज at exact second week, दुसऱ्या आठवड्यात ताप एकदम जास्त असेल and then declines gradually,
हळूहळू हळू तो ताप कमी 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 होईल. या पद्धतीचा हा, आणि त्यातली त्यात ऍट आफ्टरनून, दुपारच्या वेळेला ताप जास्त असतो. अशा पद्धतीनं वेगळाच तापाचा प्रकार आहे. हिअर डायग्नोस मेथड, प्रॉपर त्याचं जर डायग्नोस करायचं असेल तर ती कधी अवलंबली जाते? एक्झॅक्ट सेकंड वीक, दुसऱ्याच आठवड्यात टेस्ट घेतली तर पॉझिटिव्ह येते. अगोदर पहिल्या आठवड्यात जर टेस्ट घेतली तर ती कन्फर्म व्यवस्थित येईलच याची खात्री नसते. आणि म्हणून टायफॉइडचा जर पेशंट असेल तर त्याची जी टेस्ट आहे कन्फर्म तोच त्याच प्रकारचा ताप आहे का, तो जर कन्फर्म टेस्ट करायचा असेल तर दुसऱ्या आठवड्यामध्ये टेस्ट घेतली जाते. सच टेस्ट इज विडॉल टेस्ट. त्याला आपण विडॉल टेस्ट असं म्हणतो. विडॉल या टेस्टच्या साहाय्यानं हा टायफॉइड कन्फर्म केला जातो. आणि शक्यतो दुसऱ्या आठवड्यात जर त्या व्यक्तीला टायफॉइड झालेला असेल तर ती टेस्ट पॉझिटिव्ह येते. या पद्धतीनं इथं तापाचा एक वेगळा प्रकार असेल, हे महत्वाचं लक्षण असेल. फिवर कंटिन्युअस राइज अप ऍट सेकंड वीक अँड देन डिक्लाइन्स रिमेनिंग 2 वीक्स. हळूहळू दुसऱ्या 2 आठवड्यामध्ये तो कमी कमी होतो. सेकंड सिम्पटम इज, अजून दुसरी कोणती लक्षणं असतील? अक्यूट हेडॅक, एकदम डोकं जड होईल, दुखेल. लॉस ऑफ अपेटाइट, भूक न लागणं, या पद्धतीचे महत्वाचं लक्षण दिसेल. ऍक्च्युली हिअर दिस बॅक्टेरिया अटॅक ऑन अवर इंटेस्टाइन. आपली जी इंटेस्टाइन आहे त्याच्यावरती तो आतल्या बाजूने अटॅक करतो. हेन्स कॉज अल्सर. आणि म्हणून आतून जखम होते. जखम झाली की सिव्हिअर हिमोरेज, रक्तस्राव सुद्धा होण्याची शक्यता असते. ॲब्डोमिनल पेन, पोटात कळ येते, दुखतं, वेदना होतात, अशक्तपणा येईल, वीकनेस, रोज कलर रॅशेस ऑन अवर बॉडी, बॉडीवरती रॅशेस उठतात. या पद्धतीची या ठिकाणी महत्वाची लक्षणं, फटीग, थकवा सुद्धा आलेला दिसून येईल. ही प्रमुख लक्षणं या टायफॉइड आजाराची आपल्याला दिसून येतील. देन हिअर कंट्रोल मेजर और प्रिव्हेंटिव्ह मेजर. प्रिव्हेंटिव्ह मेजर, रोग होऊ नये म्हणून दक्षता जी आपण घेतो याला प्रिव्हेंटिव्ह मेजर असं म्हणतो. मग प्रिव्हेंटिव्ह मेजर काय करावं लागेल? यूज कंपल्सरी our personal or public toilet for disposal of our excreta or urine or feces. आपली स्वतःची जी काही विष्ठा असेल, मैला असेल किंवा युरिन असेल, हे प्रॉपर डिस्पोज करणं गरजेचं आहे विथ द हेल्प ऑफ कंपल्सरी टॉयलेट. टॉयलेट मध्येच आपण हे प्रॉपर ते डिस्पोज करणं गरजेचं आहे. थोडक्यात उघड्यावरती शौचालयाला जाऊ नये हे फार फार महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर असेल. मग तो इन्फेक्टेड पर्सन असो किंवा अनइन्फेक्टेड किंवा नॉर्मल पर्सन असो, कुणीही असो, सर्वांनी शौचालयाचा उपयोग करावा, वापर करावा, हे अत्यंत महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर असेल. अजून दुसरं सेकंड महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह किंवा कंट्रोल मेजर कोणतं असेल? Here, wash hand with the help of soap before eating and after toilet. कधीही आपण जेवण करण्यापूर्वी आणि टॉयलेट वरून आल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुतलेच पाहिजेत. हे फार महत्वाचं या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर असेल किंवा कंट्रोल मेजर असेल. या पद्धतीने आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इन आवर हाऊस, आपल्या घरामध्ये यू मस्ट गिव्ह प्रॉपर ट्रीटमेंट टू हाऊस फ्लाय अँड कॉकरोच. आपल्या घरामध्ये माशा जास्त होता कामा नये, कॉकरोचेस जास्त होता कामा नये. आपण त्याचं इन्सेक्टिसाइड्स
तशा पद्धतीनं घरामध्ये स्टरिलायझेशन केलं पाहिजे, औषधाची फवारणी केली पाहिजे, जेणेकरून आपलं घर एकदम क्लीन असेल, स्वच्छ असेल. याचीही दक्षता घेतली पाहिजे. यूज क्लीन फिल्टर्ड बॉइल्ड वॉटर. पाणी आपण एकदम स्वच्छच पिलं पाहिजे. अँड यूज फ्रेश हॉट डाईट ऑर फूड. रोजचं ताजं स्वच्छ आणि गरम अन्न खाल्लं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. अन्न नेहमी झाकलेलं पाहिजे. ते कधीही उघड असता कामा नये, शिळं खाता कामा नये. या पद्धतीची जर आपण दक्षता घेतली, अँड पर्सनल हायजीन एज वेल एज एन्व्हायरमेंटल हायजीन एज वेल एज अवर हाऊस मस्ट बी हायजीनिक. स्वतः आपण स्वच्छ असलं पाहिजे, घर आपलं स्वच्छ असलं पाहिजे, परिसर स्वच्छ असला पाहिजे. याची जर दक्षता घेतली तर या प्रकारचा आजार होणार नाही. आणि आपली जी काय आपण ज्या एरियामध्ये राहतो, ती ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल किंवा कोणताही एरिया असेल, त्याचं सॅनिटेशनची प्रक्रिया जी आहे, जी गटार वगैरे जी काय असतील ती बंदिस्त असणं गरजेचं आहे. ही फार महत्वाचं आहे. अँड ऑल्सो क्लीन वॉटर सप्लाय. त्यांनी सुद्धा जो आपल्याला पाण्याचा पुरवठा करतात तो चांगल्याच क्वालिटीचं पाणी दिलं पाहिजे, प्युअर दिलं पाहिजे. वॉटर मस्ट बी क्लोरिनेटेड. त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे, फिल्टर केलं पाहिजे आणि मग ते ग्रामस्थांना पुरवलं पाहिजे. या पद्धतीची दक्षता घेणं गरजेचं आहे. Here I hope you understand about typhoid disease. या ठिकाणी समजा एवढी दक्षता घेऊन सुद्धा जर आजार झालाच टायफॉइड, तर ट्रीटमेंट कोणती घ्यावी लागेल? तर 2-3 अँटीबायोटिक्स आहेत. क्लोरामफेनिकॉल, क्लोरोमायसिटीन, and last ampicillin. These are the 3 most powerful antibiotics which used against the treatment of here typhoid. टायफॉइडच्या विरोधात ही चांगली महत्वाची अँटीबायोटिक वापरली जातात आणि मग आपला तो आजार बरा होतो. आणि होऊ नये म्हणून जर वॅक्सिन घ्यायचं असेल, लस घ्यायची असेल तर टॅब नावाचं वॅक्सिन असते, लस असते. टायफॉइड नावाचा आजार होऊ नये म्हणून ही लस घेतली जाते. या पद्धतीचं आपणाला या आजाराचं बेसिक सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट डिसीज, कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड रोजचा दैनंदिन जीवनात व्यवहारात आपणाला जो आजार होतो, ज्याला आपण मराठीमध्ये सर्दी पडसं म्हणतो, तो हा कॉमन कोल्ड. अधूनमधून वर्षातून 2, 4, 10 वेळा प्रत्येकाला होत असतो. हा तो प्रकार कॉमन कोल्ड. ऍक्च्युली इट इज इन्फेक्शन टू अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट. म्हणजे कसा, नेसल कॅव्हिटी अँड फॅरिंग्स. आपला जो फॅरिंग्स असतो आणि नेसल कॅव्हिटी याच्यामध्येच इन्फेक्शन झालेलं असेल, त्याला म्हटलं जातं अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट. त्याला प्रॉपर इन्फेक्शन होतं. तो हा डिसीज याला कॉमन कोल्ड किंवा नेसोफॅरेंजिटिस म्हटलं जातं. नेसोफॅरेंजिटिस हे एक दुसरं नाव आहे या कॉमन कोल्डला. हिअर दिस टाइप ऑफ डिसीज इज ड्यू टू इन्फेक्शन ऑफ सम व्हायरसेस. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत. त्या व्हायरसचं जर इन्फेक्शन झालं तर मग या प्रकारचा आपल्याला सर्दी पडसं होतं. मग या व्हायरसेसना कॉमन नाव आहेत. राहिनो व्हायरस,
आणि आत्ताच जे आपण नेहमी ऐकतो तो कोरोना व्हायरस. These are the two types of virus which cause actually common cold. Even though आपण पावसामध्ये भिजलो, रेनी सीझन मध्ये, किंवा रोज आपण गरम पाण्याने आंघोळ करत असेल, एखादा दिवस गार पाण्याने केली, तरी सुद्धा या प्रकारचा आजार होतो. इव्हन दो इन्फेक्टेड पर्सन, ज्याला कॉमन सर्दी झालेले, त्याच्या संपर्कात जरी नॉर्मल पर्सन आला तरी त्याचा प्रादुर्भाव होतो. इट इज ऑल्सो कम्युनिकेबल टाइप ऑफ डिसीज ऑर इन्फेक्टियस डिसीज. एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, घरामध्ये एकाला हा आजार झाला तर बाकी घरातील सर्वांना होतो. हा स्प्रेडिंग डिसीज आहे, हा व्हायरसमुळे होतो. आणि या दोन प्रकारचे व्हायरस शक्यतो हा डिसीज आपल्याला क्रिएट करताना दिसून येतात. मग याची सिम्पटम्स कोणती असतील, लक्षणं कोणती असतील, तर हिअर प्रॉपर रनिंग ऑफ नोज, नाकातून सर्दी गळत असते, थेंब थेंब पडत असतात या पद्धतीनं. स्नीझिंग, शिंक येणं, सारख्या सतत शिंका येत असतात, हे एक दुसरं महत्वाचं. रेडनेस ऑफ आईज अँड नोज, नाक असं लाल होतं, डोळे लाल होतात. देन हिअर हेडॅक, डोकं पूर्णपणे असं जड झालेलं असतं, दुखत असतं. फटीग, थकवा आलेला असतो. देन ऑल्सो फिवर, ताप सुद्धा या कालखंडात येतो. सोअर थ्रोट, घसा जो आहे तो थोडासा दुखतो, अन्न वगैरे गिळताना खाताना दुखत असतं त्या ठिकाणी. कफ, परसिस्टंट कफ, असे छातीमध्ये कफ होतात. या पद्धतीची प्रमुख लक्षणं तुम्हा सर्वांना माहिती आहे. हा बेसिक आजार आहे, आपण यातून प्रत्येक जण गेलेलो आहे. हे आर्टिकल शिकवण्यासारखं नाही, पण सिलेबस मध्ये आहे, चर्चा झाली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. ही महत्वाची लक्षणं या आजाराची असतील. देन हिअर कंट्रोल मेजर. कंट्रोल मेजर करत असताना काय करावं लागेल? कोरोना डिसीजची जेवढी आपण कंट्रोल मेजर करण्यासाठी दक्षता घेतो त्या सगळ्या इथं लागू पडतील. पहिलं कोणतं असेल? सेफ डिस्टन्स, सोशल डिस्टन्स कीप फ्रॉम हिअर इन्फेक्टेड पर्सन. ज्याला कुणाला या रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्याच्यापासून आपण सुरक्षित अंतर राखलं पाहिजे. किमान एक 4-5 फुटाचं अंतर राखलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह किंवा कंट्रोल मेजर असेल. देन सेकंड, यूज हँडकरचिप्स ऑर मास्क. आपला स्वतःचा रुमाल किंवा मास्क ह्या दोन्हीचा वापर करणं गरजेचं आहे. ऑन अवर माउथ अँड नोज, नाकावरती आणि तोंडावरती ते वापरणं गरजेचं आहे. कारण स्नीजिंग, शिंक असेल, कफिंग असेल, असं ज्या पद्धतीने आपण जे खोकतो ते कफिंग असेल, खोकला ठसका असेल, शिंक असेल, या मार्फत ती सर्व व्हायरसची फवारणी होत असते आणि त्याचा प्रसार प्रचार पूर्ण आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये होत असतो. ते टाळण्यासाठी यूज ऑफ हँडकरचिप्स, रुमाल, ॲज वेल ॲज मास्क ऑन अवर नोज अँड माउथ, याचा वापर फार करणं गरजेचं आहे. यूज ऑफ हँड सॅनिटायझर, हाताला आपण सॅनिटायझर नेहमी वापरलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर किंवा कंट्रोल मेजर असेल. ॲज वेल ॲज हँड वॉश प्रॉपर हिअर ॲट इंटरवल्स. अधूनमधून सतत आपण आपले हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. अँड अवॉइड पर्सनल कॉन्टॅक्ट इन्फेक्टेड पर्सन. ज्याला कोणाला हा आजार झालाय त्याच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट येता कामा नये. हेही महत्वाचं या ठिकाणी कंट्रोल मेजर असेल. या पद्धतीचं कॉमन कोल्ड आपण टाळू शकतो. आय होप यू अंडरस्टँड अबाउट these two disease. First one is typhoid and second one is common cold. Are you getting this?
इज इट क्लिअर? ओके.